ही माझी जमीन आहे हे सत्य आहे आणि वर तुम्ही माझ्यावरच आरेरावी करताय। सुरुवात तुम्ही केलीत म्हणून आम्हाला आरेरावी करावी लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाठवले असतील पैसे पण तुमच्याकडे ही जमीन तुमची आहे याचा कुठलाही कागदोपत्री पुरावा नाहीये। त्यामुळे अजून सुद्धा ही जमीन महाडिकांच्याच नावावरती आहे। अहो पण पैशाचा व्यवहार सगळ्यात महत्त्वाचा असतो ना। अहो इथंच तर चुकलात तुम्ही। पैशाचा व्यवहार करत असताना तुम्ही कागदपत्र बनवायला पाहिजे होती। अहो कुठं कुठली सही नाही काय नाही आणि व्यवहार झाला असं कसं म्हणता तुम्ही? तुम्ही असं ऐकणार नाही। तुमच्यावर केस नाही ना केली तर नावाचा दौलत नाही लक्षात ठेवा। मग नाव बदलायची वेळ येईल तुमच्यावर आशाने। अहो तीच केस उलटी होईल तुमच्यावर कारण कायदा पुरावा मागतो व्यवहाराचा। आहे का तुमच्याकडे तो? आबासाहेबांनी कुठं सही केली आहे सांगा मला। आणि मुळात कायद्याची भाषा मला शिकवू नका। मी कायद्याचाच अभ्यास करते। अहो हे बघा तुमच्या अपेक्षेनुसार मी आधीच पैसे पाठवले तो। तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। मला सांगा तुमचा माझ्याशी कधी व्यवहार झाला हो? तुमच्याशी नाही व्यवहार झाला। इंद्रजित महाडिकांशी व्यवहार झाला। महाडिकांशी व्यवहार झाला। महाडिकांशी व्यवहार झाला। महाडिकांशी व्यवहार झाला। त्यांच्यासाठीच तर एवढी मोठी रिस्क घेतली ना मी। काय इंद्राशी व्यवहार झालाय तुमचा? मग काय बोलताय तुम्ही? अहो हा व्यवहार तुम्हाला माहित नाही माझी काय चूक आहे? अहो खोटं बोलताय तुम्ही। माझा इंद्र असं वेडेवाकडे व्यवहार करणारच नाही। इंद्रा बरं झालं तू वेळेवरती आलास। हा माणूस आपल्या जमिनीवरती हक्क सांगतोय। याचं म्हणणं की त्याने तुझ्याशी पैशाचा व्यवहार केलाय। सांग त्याला हे सगळं खोटं आहे। अरे ऐकतच नाही तू मगासपासून। आबा त्याचं म्हणणं बरोबर आहे। त्याचं म्हणणं बरोबर आहे। त्याचं म्हणणं बरोबर आहे। त्याचं म्हणणं बरोबर आहे। माझा व्यवहार झाला त्याच्याशी। आणि त्यांनी पैसेही ट्रान्सफर केलेत। आबा माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या। आबा आबा अहो थांबा। अहो अहो ओ मॅडम आता कळलं ना तुम्हाला नेमकं काय झालं होतं आणि चूक कुणाची होती ते? नाही इथनं पुढे जरा लक्षात ठेवत जावा। स्वतःची चूक असताना दुसऱ्यांना माज नाही दाखवायचा। कळलं ना? हे बघा माझं म्हणणं एकदा यात बोलू नका। भाऊजी हे बघा संताप करून घेऊ नका। तुम्हाला परत त्रास होईल। अहो शांत राहा तुम्ही। हो आबा अहो हे सगळं तुम्ही पेशंटली हँडल करा ना प्लीज। आणि असंही तुम्हाला चिडायचं नाही डॉक्टरांनी सांगितलंय ना। आबा मागच्या वेळेप्रमाणे बीपी शूट होऊ शकतो। प्लीज ऐका आमचं। आता काही बोलू नका। मी काही बोलत नाही ना त्याचेच परिणाम आहेत हे सगळे।
माझ्याच घरात माझं अस्तित्व काही लोकांना मान्य नाहीये आणि मी हे खपवून घेणार नाही. मी कोण आहे या घरामध्ये? त्या घरामध्ये मला काडीची तरी किंमत उरली आहे का? माझ्या शेतात गेल्यावर मला कळतं की माझं शेत आता माझं उरलं नाहीये. माझा अपमान केला जातो, मला धक्काबुक्की केली जाते. इतकी वर्ष ह्याकरता झगडलो मी, ह्याकरता इतकी वर्ष मेहनत घेतली मी की मला हे असे दिवस बघावे लागले. का सहन करायचं मी हे सगळं? मी आता हे सहन करू शकत नाही, मला हे सहन होणार नाही. हे खूपच चिडलेत. आता जे काही झालं त्याचं सगळं खापर माझ्या इंद्रावर फुटणार आहे. आबा, माझं म्हणणं एकदा शांतपणे ऐकून घ्या. काय ऐकून घ्यायचं आहे तुझं? सांग ना, का ऐकून घ्यायचं मी तुझं? आणि एकदा सांगून मला मोकळा हो, किती वेळा ऐकून घ्यायचंय मी तुझं? प्रत्येक वेळा तू चुका करत राहा, मी समजून घेईन, तुला माफ करत राहीन आणि माझ्या परोक्षात तू माझी जमीन विकून मोकळा हो. तुला प्रॉपर्टी गहाण टाकताना मी सांगितलं होतं, पण तेव्हा तुला माझं ऐकायचं नव्हतं. तुला तुझ्या अकल्यानं कंपनी चालवायची होती. मला म्हणालास, आबा माझ्या कारभारात ढवळाढवळ करू नका. नाही केली. मला दिसत होतं की तुझं चुकतंय, पण एका शब्दानं बोललो नाही. पण त्याचे चांगले पांग फेड दिसेल तू. या सगळ्याचा असा फायदा करून घ्यायचा? आबा, मी कसलाही फायदा करून घेतलेला नाहीये. मी हे जे काही केलंय ते सगळं फक्त मला काही ऐकून नाही घ्यायचंय तुझं. प्रत्येक वेळेला नवनवीन प्रॉब्लेम्स निर्माण करत राहा, ते माझ्यापासून लपवत राहा आणि नंतर मीच कसा बरोबर हे सांगण्याची धडपड करत राहा. मी तुला फक्त कंपनीची सूत्र दिली आहेत, पण तू तर माझं घर, माझी जमीन परस्पर विकून टाकण्याचा निर्णय घ्यायला निघालायस.